बारामती येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनापूर्वीचा एक फोन कॉल सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। विमान अपघात होण्याच्या काही मिनिटांआधी त्यांनी हा कॉल केला होता। या कॉलमध्ये त्यांनी पुरंदरचे दिगंबर दुर्गाडे यांचे नाव घेतल्याने अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत। हा फोन कॉल अवघ्या 1 मिनिटाचा असून त्यांनी नेमकं काय बोलणं झालं याबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे। या कॉलचा संदर्भ घेत दिगंबर दुर्गाडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। दिगंबर दुर्गाडे हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष असून ते पुरंदर तालुक्यातील वाल्हे गावाचे रहिवासी आहेत। दुर्गाडे म्हणाले की आज अजित पवारांचा शेवटचा कॉल व्हायरल झाला आहे। अनेक लोकांनी मला याबाबत विचारणा केली। माझ्या मते हा कॉल बारामती किंवा परिसरातील जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या तिकीट वाटपाच्या संदर्भात कार्यकर्त्यांना समजावून सांगताना करण्यात आला असावा। ते पुढे म्हणाले की अजित दादा हे महाराष्ट्राचे फार मोठे व्यक्तिमत्व होते। त्यांनी आयुष्यभर जात पात न पाहता राजकारण करण्याचा प्रयत्न केला। राज ठाकरे यांनी देखील म्हटलं होतं की आमच्यात मतभेद असतील पण अजित पवार हे जात पाहून राजकारण करणारे नव्हते। या व्हायरल कॉल मधूनही हे स्पष्ट होतं असं दुर्गाडे म्हणाले। दादा त्या कार्यकर्त्याला सांगत होते की मी जात पात मानत नाही, सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणं हाच माझा विचार आहे। दिगंबर दुर्गाडे यांनी आपल्या वैयक्तिक आठवणीही सांगितल्या। माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला दादांनी जिल्हा बँकेचं चेअरमन केलं। मला पहिलं तिकीट दादांनी दिलं, जाता जाता माझ्या मुलीला देखील तिकीट दिलं। ते शेवटचं तिकीट माझ्या घरात दिलं गेलं। ते म्हणाले की दादांना खरी श्रद्धांजली म्हणजे त्यांनी दिलेल्या सर्व उमेदवाराला निवडून आणणं। आज अनेक कार्यकर्ते त्यांच्यासाठी प्रयत्न करत आहेत। दुर्गाडे पुढे म्हणाले, दादांचा कॉल रेकॉर्डिंगचा अर्थ एवढाच आहे की वेगवेगळ्या जाती आणि धर्मातील लोकांना सोबत घेऊन मी पुढे जातोय। हा संदेश दादांना द्यायचा होता। दादा आता आपल्यात नाहीत, पण त्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन जाण्याचा विचार केला होता। आम्ही सगळे तेच विसरून काम करू। या व्हायरल कॉल मध्ये अजित पवार म्हणताना ऐकू येतात की दिगंबर दुर्गाडे गेली अनेक वर्ष माळी समाजाचा असून सुद्धा मी त्यांना अख्ख्या जिल्हा बँकेचं चेअरमन केलं आहे। ही बँक किती मोठी आहे हे लोकांना माहित नाही। आम्ही सगळ्या जाती धर्मांना सोबत घेऊन चालतो। ते पुढे म्हणाले की जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने माळी समाजाचा उमेदवार दिला नव्हता, त्यावर नाराजी होती, पण नंतर सुप्यासह अनेक ठिकाणी माळी समाजाला उमेदवारी दिली। ओबीसी उमेदवारांनाही संधी दिली। इतर पक्षांनी जिथे उमेदवारी दिली नाही तिथे आम्ही दिली। एकूणच अजित पवारांचा हा शेवटचा फोन कॉल कोणत्याही वादासाठी नव्हे तर त्यांच्या राजकारणातील भूमिका आणि विचारधारेचं प्रतिबिंब असल्याचं स्पष्ट होतं। जात धर्माच्या पलीकडे जाऊन सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा संदेश त्यांनी शेवटपर्यंत दिला। आज अजित पवार आपल्यात नसले तरी त्यांचे विचार, त्यांची कार्यपद्धत आणि त्यांचा कार्यकर्त्यांवरचा विश्वास कायम राहणार आहे। त्यांच्या आठवणी आणि त्यांनी दिलेल्या समतेच्या विचारांचं त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी आणि समर्थकांसाठी खरी श्रद्धांजली ठरेल। अशा नवनवीन व्हिडिओसाठी आत्ताच आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा।